नक्कीच 11 खेळाडू आमच्या बाजूला बसलेले आहेत. एक सिनियर खेळाडू आहेत नवघर संघातील गणेश आयुधनाथ पाटील. त्यांचं वर्ष बघितलं जास्त वय नाही आहे, अगदी 24 वर्षाचे तरुण आहेत ते. प्लीज आम्ही टायमर लावतोय. दोन्ही संघांना विनंती असेल, पांडू तुम्ही आयोजक आहेत, आपला वेळ वाचवा. आपल्याला अंतिम दिवस आहे, मेगा फायनल आजच खेळवायचे आपल्याला. महेश पाटील एक नवघर गावातील उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत. त्यांच्या माध्यमातून पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून या पांडू स्पर्धेमध्ये तिसरी मॅचमध्ये अपोजिट आहेत बॅटर प्रदीप भोईर आणि त्यांना तितकीच चांगली साथ प्रमोद भोईर. चित्तरंजन अष्टनक्षक चांगले करतात. गणेश पाटील 12वे आहेत, त्यांना थोडी इंजरी आहे. सुरेख सुरेख फटका, अगदी योग्य फटका. फाईट लेग पासून म्हणजे चेंडू कार्पेट राखेल, चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतो, थोडीशी मिसफिल्ड. याचा फायदा होतोय नक्कीच पांडू संघाला. चॅम्पियन संघ आहे. बघा हेमप्रकाश, तुम्ही मगासपासून गणेश पाटील का बसलेत याचं मी तुम्हाला कारण सांगतोय. आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेचा नियम आहे, जे आपल्या मंडळाची मासिक सभा असते त्या मासिक सभेला कर्णधार, उपकर्णधार किंवा एखादा खेळाडू येणं गरजेचं असतं. नवघर संघापैकी कोणीही त्या सभेला आलं नव्हतं आणि त्यामुळे आगरी समाज सामाजिक संस्थेच्या नियमानुसार एक स्पर्धा टीम कॅप्टन बसेल हा जो नियम आहे. त्यामुळे गणेश पाटील आज 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत. थँक्यू गण्यादा. 12वा खेळाडू तो आलास, आम्हाला आनंद वाटला. पाणजूला तो आलास, आम्हाला आनंद वाटला. नक्की त्यांचा उपवास देखील आज आहे. आज ते बसलेले, संध्याकाळी त्यांना मी बसवणार आहे. सुरेख फटका, अगदी सर्कलच्या वरून चेंडू खेळलेला आहे. 38 सर्कलच्या वरून चेंडू खेळला होता. एकच धाव कॉलबॅक करतोय. अगदी नवघर संघात सिनियर खेळाडू गणेश पाटील आहेत, कॅप्टन आहेत, जिम्मेदारी आहे, चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि संपूर्ण संघ घेऊन आलेले आहेत अगदी वेळेवरती. आणि नक्कीच दोन संघाचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो, पेनकरपाडा आणि मीरा. वेळेच्या अगोदर आल्याबद्दल धन्यवाद. चेंडू आणला जातो सर्कलच्या आतमध्ये. थोडा उशीर चेंडू फेकण्यामध्ये होता. हिरो होते, चेंडू उचले थोडा उशीर झाला होता आणि हा एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती प्रदीप. सुरेख फटका, अगदी योग्य फटका होता. अगदी सर्कलच्या वरून चेंडू खेळला होता. पुन्हा एकदा चेंडू थोडा उशीर होतोय आणि या 2 धावा. पांडू संघ प्रथम बॅटिंग करत असताना. चॅम्पियन संघ पहिली स्पर्धा झाली होती नारंगी स्पर्धेमध्ये. त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ तब्बल 19 वर्ष लागली चॅम्पियन बनायला. सुरेख फटका, अगदी योग्य फटका. अगदी बाला चेंडूमध्ये थोडे पोचले नाही आहेत. चेंडू थांबतो तिथे आतमध्येच. 1 धाव 2 धाव थांबवतोय बॅटर. आणि पहिली ओव्हर समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 8, चांगली धावसंख्या बनवलेले पांडू संघाने. आतापर्यंत 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 24 चेंडूमध्ये कमीत कमी 40-50 धावा बनाव्या लागतील. नवघर संघ देखील चांगला संघ आहे.
नंबर 2चा गोलंदाज चित्तरंजन एस्टेनच्या मागे होते. आता नक्कीच टायमर सुरू आहे प्लीज. पंचांचा इशारा आम्हाला वारंवार येतोय. दोन्ही पंच शिंदे आणि गुणेश म्हात्रे पंचायत या स्पर्धेतील. पूर्ण हाफ झाल्यानंतर जो सेकंड हाफ आहे ना, तर आयोजक बघतील किती षटकांत असेल वेळेनुसार. स्टेपआउट झाले. अगदी फटका फसतोय. चेंडूपर्यंत थोडे कमी पडले. चेंडू थांबत नाही. चेंडू अगदी वाराने चेंडू निघून जातो. पडल्यानंतर चेंडू टप्पावर दिशा वाढते. चेंडू निघून जातो. सीमारच्या बाहेर चौकारसाठी हा मिळतो चौकार. थँक्यू डीचे. एक पारितोषिक आले खास प्रमोद, म्हणजे प्रेमानं आम्ही त्याला सर्वजण मोरार म्हणतोय. प्रमोदसाठी पारितोषिक आले. आणि हे पारितोषिक कोणी लावले माहीत आहे का? ज्यांनी हे जेवण बनवले आमच्या गावामध्ये. आमच्या आचारी, आमच्या बहीण आहेत हर्षकला आणि सविता यांनी ते पारितोषिक लावले प्रमोदवर. या ओव्हरमध्ये एक षटकार जरी मोराला मारला ना, तर मोराला 100 रुपये मिळतील. चेंडू चकवतोय. नक्कीच चेंडू थांबत नाहीये. चेंडू निघून जातोय. दन 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 सीमारेच्या बाहेर मिळतील 4 धावा. हा तो चौकार. सुरेख सामना सुरू आहे. सुरेख फटका. मात्र हा फटका अगदी योग्य नाही आहे. झेल सुटतोय. धरणीला दान करतोय. पुन्हा संधी खेळण्याची प्रमोदला मिळते. या फटक्यावर 2 धावा. चांगला क्षेत्ररक्षक आहे. मात्र त्याच्याकडून अपेक्षा होती चांगली झेल घेण्याची. गडी देखील बाद झाला असता. पुन्हा संधी मिळते प्रमोदला या सामन्यामध्ये खेळणे. तारक मेहता क्या उलटा चष्मा. मात्र हा झेल पडल्यानंतर काय होईल या येणाऱ्या चेंडूवरती, काही चेंडूवरती वेळामध्ये प्रमोद चांगला बॅटर आहे. पुन्हा संधी मिळते खेळण्याची. या मैदानामध्ये चांगले आयोजक नियोजक आहेत आपण आहेत. मात्र झेल पडल्यानंतर पुन्हा फटका फसतोय. मात्र हा झेल सुंदर कडी बाद. संधी आली होती पुन्हा खेळण्याची. मात्र संधी प्राप्त केली होती. चांगला फटका खेळला होता. फटका फसतोय. सुंदर झेल आणि संपतोय प्रमोद यांचा खेळ. पहिला इथे गडी बाद होतो पांडू संघाचा. धन्यवाद धन्यवाद. जे नक्कीच न्यू बॅटर जितू येतोय. तर षटकार जर मारला तर कंटिन्यू बक्षीस आहे. सौभाग्यवती माफ करा नाही का आपल्या गावातील महिला आहेत त्यांच्या देखील माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. षटकार मारा, चौकार मारा, आपल्या संघाला धावा बनवा. हर्षकला आणि सविता यांच्या माध्यमातून भोईर आणि कंटिन्यू बक्षीस असेल. खास खास खेळाडू त्यांच्यासाठी बक्षीस लावण्याचं काम केलेलं आहे. रिवर्सचा फटका. मात्र हा फटका फसतोय. चेंडू खाली राहतोय. एकदा कंप्लीट झाले. पडतोय, धडपडतोय. मात्र इथे थांबतोय. एकच धाव घेतलेली. 22 रूपाने धाव पूर्ण करतात. प्रत्येक संघामध्ये असे काही खेळाडू आहेत ते धडपडतात, पडतात. मात्र जितेंद्र यांचं नाव घेतो मी. आणि नक्कीच तानाजी पाटील साहेब एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत.
आणि चांगले व्यक्तिमत्व आहेत, दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि वाघुल संघाचे खेळाडू आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, थोडे स्टेप आउट झाले. आणखीन गडी बाद. धन्यवाद धन्यवाद. 2 ओव्हर समाप्त झाल्यानंतर धावसंख्या बनवतोय पांडू संघ 19 धाव बनवतोय आणि 19 धाव बनवत असताना 2 गडी बाद झाले आहेत. इथे आमचे मित्र मंदार साटम सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुकादम आहेत आमच्या डिपार्टमेंटला. आणि नक्कीच एक आंब्याचे व्यापारी देखील आहेत, देवगड यांचं गाव आहे आणि एक त्यांची गावाला 800-900 कलमं आहेत आणि त्यांचे आंब्याचे व्यापारी आहेत. अस्सल हापूस त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला मिळेल. इथे आगमन झालेलं आहे. पाण्याची व्यवस्था करता प्लीज. अस्सल हापूस व्यापारी मंदार साटम इथे आलेला आहे आणि 800-900 कलमं ही त्यांची देखरेख करणं ही मोठी गोष्ट आहे. आणि त्यांच्याच माध्यमातून तुम्हाला आंबे हवे असतील तर तुम्हाला नक्कीच अस्सल हापूस, रत्नागिरी हापूस, देवगड हापूस तुम्हाला मिळेल. नंबर 3चा गोलंदाज हितेश पाटील, जय मल्हार स्पोर्ट्स हिरो. सुरेख चेंडू, स्लो चेंडू, लेग बी चेंडू अपील करण्याचं काम केलं होतं. अपील बघा एकदा योग्य अपील होती, मात्र पंत तटस्थ आहेत. गुणेश मात्रे, शिंदे सर देखील आहेत. दोन ओव्हरमध्ये 19 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा. तिसरं शतक सुरू आहे. हिरो लेगबे चेंडूचं षटकांनी करण्याचं काम केलं बॅटरने. एकच धाव घेतली जाईल या फटक्यावरती. अजूनही मोठे फटके आले नाही आहे पांडू संघाच्या वतीने. पहिली स्पर्धा नारंगी स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ, मात्र ती सिद्धता पूर्ण दाखवावी लागेल, बॅटिंग करावी लागेल नवगडच्या अगेन्स्ट. 50, 55, 60, 60च्याही पलीकडे धावसंख्या बनवावी लागेल. नवगड संघ देखील चांगला संघ आहे, खास करून बाळा चांगला बॅटर आहे. चित्तरंजन, हिरो चांगले बॅटर त्याच्या संघामध्ये आहेत. महेश पाटील देखील चांगला बॅटर आहे. अगदी योग्य चेंडू होता, स्टेपआउट खेळले, चेंडू चकवतोय आणि या चेंडूवरती 2 धावा. योग्य फटका होता, मात्र 1-1, 2-2 धावा चालणार नाही आहेत. पांडू संघ मोठे फटक्यांची गरज आहे. सुहास एक चांगला बॅटर आहे. सुरेख सामना सुरू आहे. अगदी योग्य चेंडू, अपील आणि अगदी मस्त मध्ये सापडले एस्टीनच्या लेग बिफोरच्या सायनी. LBW बाद, परतावा लागेल सुहासांना. अगदी कमी धावेवरती चांगला गडी बाद. कुणाला घाबरत नाही, कुणाला घाबरत नाही. वन साइड हिरो हाय यो, वन साइड हिरो हाय, वन साइड हिरो हाय यो, वन साइड हिरो हाय, वन साइड हिरो हाय यो, वन साइड हिरो हाय, वन साइड हिरो हाय यो, वन साइड हिरो हाय. धन्यवाद. नक्कीच वन साइड हिरो कोण असेल या मॅच मध्ये. नक्कीच जबरदस्त बॅटिंग केली होती पहिल्या स्पर्धेमध्ये प्रेमनाथ यांनी, तशीच बॅटिंग करावी लागेल. वन साइड हिरो, मात्र गोलंदाजी कोण करतोय? हिरो करतोय. आणि वन साइड गोलंदाजी करतोय हिरो, बॅटिंग करावी लागेल. हितेश पाटील,
जय मल्हार स्पोर्ट्सचे ओनर. फुलटा चेंडू अगदी योग्य फटका आहे. अगदी चेंडू थांबत नाही आहे. नोचा इशारा देखील येतोय. ह्या फटक्यावर चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी हा चौकार येतोय. अगदी फुलटो चेंडू होता. योग्य फटका होता. 4 धावांचा फटका होता. थोडी चर्चा सुरू आहे. चर्चा करताना वेळेचा खर्च करू नका. आपल्याला आज सामने संध्याकाळी 6 वाजता संपन्न करायचे आहेत. अगदी वारा देखील वेगाने वाहतोय. तसेच वेगाने बॅटिंग करावी लागेल. प्रेमनाथ पुन्हा सज्ज. सुरक्षित फटका. अगदी सुंदर फटका आहे. मात्र फटका फसतोय. चेंडू थांबत नाहीये. असं वाटलं चेंडू फटका फसलेला आहे का, मात्र चेंडू थांबत नाही. चेंडू निघून जातो. सीमार सेबार मिळतील षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद. नक्कीच सक्सेसफुल पॉवरफुल फटका प्रेमनाथांच्या बॅटमधून चौकार षटकार बघायला मिळाला आपल्याला. हवा देखील तसेच एक आव्हान असेल. हवेच्या आगेच आपल्याला गोलंदाजी करायची आहे. योग्य टप्पा ठेवायला लागेल. चांगला फुलटो चेंडू. अगदी फटका फसतोय. चेंडू खाली योग्य क्षेत्ररक्षक आहेत आणि सुंदर झेल टिपतात आणि संपतो खेळ प्रेमनाथांचा. आणखीन एक गडी बाद प्रेमनाथला परतावा लागेल. चौकार षटकार मारून खेळत होते. फटका फसला. सुंदर झेल टिपतोय. धन्यवाद. 3 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झाले 33. 11 सरासरी खेळत आहेत पांडू संघ. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये कमीत कमी 20-25 धावा जर बनवल्या तर ही योग्य धावसंख्या असेल. या मैदानामध्ये 33 धावा झालेल्या आहेत आणि 33 धावा सरासरी 11ची आहे. पांडू संघ तिसरा सामना सुरू आहे. पांडू वर्सेस नवघर हा सामना सुरू आहे. प्रथम बॅटिंग करत असताना पांडू संघ आतापर्यंत 33 धावा बनवतोय. सरासरी 11चे खेळतोय. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुमार येतोय. एक टेनिस जगतातील एक नामांकित गोलंदाज कुमार पाटील. कुमार चंद्रकांत पाटील एक चांगला गोलंदाज आहे. गेले कित्येक वर्षापासून आपण तोच दर्जा तोच टप्पा तीच लाईन आपण बघतोय चेंडूवरती. येणारा 6 चेंडूमध्ये कमीत कमी धावा. पांडू संघ देखील सज्ज आहे. जितो आहेत. हा टप्पा योग्य आहे की अयोग्य आहे. वाईट सेशन पंचांमार्फत येतोय. अवांतर चेंडू मिळते पांडू संघाला. धाव संख्या 34. सुरेख अप्रतिम चेंडू पडला. चेंडू खाली राहतो. यष्टीरक्षकच चप्पल यष्टीरक्षकच आहेत. चित्तरंजन अगदी चेंडू हवेमध्ये. चेंडू उचलेपर्यंत महेश चेंडू पोचेपर्यंत 1 धाव 2 धाव झालेले आहेत. 2च धाव घेतली जाईल. योग्य टप्पा होता मात्र स्टेप आउट झाले. अगदी बॅटरपासून भरपूर चेंडू लांब ठेवण्याचं काम करतात गोलंदाज कुमार. 1-1 2-2 धावा सुरू आहेत. चौकार षटकार आतापर्यंत तुम्हाला मारावे लागतील. धावसंख्या 35-36 धावा झालेल्या आहेत. सुरेख चेंडू अक्षरशः चेंडू बॅट पुढे आले होते.
अगदी बॅटचा चेंडू षटकाने केली होती. एकच धाव घेतली जाईल. अगदी बॅटर सेफ आहेत. स्ट्राईकवरती हरिराम भोयर एक चांगले व्यक्तिमत्व आहेत, चांगले बॅटर आहेत, चांगले गोलंदाज आहेत. आणि नक्कीच आत्ता या आपल्या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. काही धावा बनवाव्या लागतील, मोठे फटके खेळायला लागेल. आज ताकदीवर खेळाडू आहे आणि चांगली गोलंदाजी दमन स्पर्धेमध्ये केली होती. आता बॅटिंग करावी लागेल या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये आपल्या संघासाठी धावा बनवाव्या लागतील. सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू, अगदी पंचांचा चेंडू बाजून जातात दिसतात. एकच धाव घेतली. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये स्ट्राईक करून थ्रो केला, योग्य थ्रो नव्हता. मात्र या चेंडूवरती 2 धावा बघता बघता पूर्ण करत दोन्ही बॅटर अगदी सेफ आहेत. हरिराम आणि ते तितकीच चांगली साथ जितू यांची मिळते. जितेंद्र भोईर सुंदर फटका आहे. मात्र हा फटका फसतोय आणि अप्रतिम सुंदर झेल आणि संपतोय हरिराम भोईर यांचा खेळ. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. हर जुती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. 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 नक्कीच आज दिलीप खेळला नाही, मात्र त्यांच्या भावाला संधी देण्याचं काम त्याने केलेलं आहे. धनेश भोईर येतोय. कुमार सज्जन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धनेश येतोय. फटका योग्य नाही. अगदी फटका सेफ लँडिंग करतोय. चेंडूपर्यंत थोडे कमी पडले. पोचता हा झेल पडतोय. पुन्हा संधी मिळते. 2 धावा देखील कंप्लीट. 2 ओव्हर समाप्त झाले. 4 ओव्हरमध्ये पांडू संघ बनवतोय 41 धावा. सुस्वागतम इथं आगमन झालेलं आहे. अग्रिकोली समाज संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत आहे साहेबांचं. आणि नक्कीच जगदीशजी घरत सहखजिनदार आहेत आपल्या मंडळाचे. जगदीशजी घरत कोळसे संघाचे अष्टपैलू खेळाडू माजी संघनायक आहेत. मोहन घरत यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. जगदीशजी घरत अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. एक्केचाळीस धावा पूर्ण करतात पांडू संघ. 4 ओव्हरमध्ये 10.25 खेळत आहेत. मात्र येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये पांडू संघ किती धावा बनवतोय. 41 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. किती धावेवर संघ थांबतोय. 50, 55, 60 की 60च्या पलीकडे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडूमध्ये किती धावा बनवतोय. धनेश आणि नक्कीच स्ट्राईकवरती जितू. विकास येतोय. थोडे पुढे गेले होते. नक्कीच अगदी बॅटर सेफ आहेत. नक्कीच ज्येष्ठ समालोचक कैलास पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर, वेलकम.
अगदी सेट ड्राईव्ह खेळला, किती धावांचा फटका असेल, चेंडू उचलेपर्यंत बाला चेंडू खाली जातोय, थोडीशी मिसफिल्ड, मात्र याचा फायदा पांडू संघाला होतोय. 2 धावा कंप्लीट. सुरेख सामना सुरू आहे. तिसरा सामना सुरू आहे. वेळ जातो वाया, पीठ वेळेचं बंधन सर्वांना असेल, वेळ वाया घालू नका. अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे. असं वाटलं होतं प्रथम पांडू संघ बॅटिंग करत असताना घरचं मैदान आहे, 50, 55, 60च्या पलीकडे पांडू संघ जाईल, मात्र तितके दर्जेदार चांगला टप्पा, अगदी चांगली गोलंदाजी नवगड संघाने केलेली आहे. राजू शिंदे वेलकम. विकास अगदी फटका चांगला, अगदी गॅपच्या मध्ये चेंडू थांबत नाही, चेंडू निघून जातोय, दन 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 सीमारेषा बाहेर हा येतोय चौकार. 4 धावांनी पांडू संघ पुढे जातोय. कोण नडल तू असल्यावर, फरक पडतो तू नसल्यावर. आजची दोस्ती आपली भावा, आजची दोस्ती आपली भावा. असा हाय जबरी माझा यार जिगरी, कोणी बी ताकद लावा. धन्यवाद. चौकाराने चांगली धाव संघ पांडू संघ बनवून 47 धावा झालेले आहेत. विकास पुन्हा सज्ज. पुढला चेंडू आहे, योग्य समाचार नव्हता, मात्र अगदी चेंडू फाईन डिझाईनमध्ये चेंडू पडल्यानंतर चेंडू हातामध्ये येतोय, चित्तरंजन श्रीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू डेट केला जातो. स्ट्राईकवरती राहतील ते धनेश. काय चेंडू शिल्लक आहेत धावसंख्या झालेल्या त्या पांडू संघाच्या 48. धावा. अगदी चांगला फटका आहे, चेंडू आता मिडप क्षेत्रामध्ये, चांगली फेकी, मात्र याचा फायदा पांडू संघाला होते. 2 धावा कंप्लीट करताना दिसतात. यस पंच. जितू बाद आहेत का? जितू बाद असतील. तिसरी धाव घेताना 2 धावा याच्या मोजल्या जातील या स्कोरबोर्डवरती आणि 50 धावा पूर्ण पांडू संघाचे. अभिनंदन पांडू. नवीन बॅटर जयप्रकाश भोईर तात्या. शेवटचं शतक सुरू आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या 50 पांडू संघाच्या स्ट्राईकवरती. धनेश नॉन स्ट्राईकवरती नवीन बॅटर जयप्रकाश तात्या. ह्या चेंडूवरती काय होईल? चांगला फटका, किती धावांचा फटका असेल, एकदा कंप्लीट झाले बघायचं. चेंडू उचले पण थोडा उशीर, थोडी मिसफिल्ड, याचा फायदा पांडू संघाला. 2 धावा झाले कंप्लीट. 2च धावा पूर्ण करतील. 52 धावा आणि 53 धावांचं आव्हान नवगड संघाच्या अपोजिट. प्लीज टॉससाठी लगेच यायचं आहे. मीरा मास्टर्स वर्सेस पेनकरपाडा मास्टर्स. प्लीज कॅप्टन आपली दोन्ही प्लेन लिस्ट घेऊन यायचं आहे. मीरा कॅप्टन आणि पेनकरपाडा कॅप्टन प्लीज आपली प्लेन लिस्ट घेऊन यायचं आहे ते टॉससाठी. आणि मंचावर उपस्थित सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या पांजू स्पर्धेमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू, पांजू स्पोर्ट आणि पांजूच्या गावाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या मंडळाचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे, सहखजिनदार जगदीशजी घरत, मेघनाथजी घरत, मोहन घरत, प्रकाशजी वेलकम. प्लीज टॉससाठी यायचं. मीरा आणि पेनकरपाडा. नक्कीच मीरा आणि पेनकरपाडाबद्दल आपण बोललं, एकच मैदान प्रॅक्टिस करतात,
जर अशी कधी पुन्हा मॅच लागली ना तर अगोदर मॅच खेळून तुम्ही या, बाबा आम्ही जिंकलोय, म्हणजे आमचा वेळ वाचेल. नक्कीच मंचावर उपस्थित आमचे मित्र मंदार साटम, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय इथे सेवेत आहेत. आणि नक्कीच देवगड हापूस आंबा, अस्सल हापूस आंबा ते व्यापारी आहेत. त्यांचं देखील पांजू गावामध्ये या आमच्या स्पर्धेमध्ये आगरी समाज सामाजिक संस्थेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आगऱ्यांची सांगा आगऱ्यांची सर कुणाला ती येईल, आगऱ्यांची सांगा आगऱ्यांची सर कुणाला ती येईल. अरे आमच्याशी भिडायची ताकद या तख्यात नाही आणि माघार घेणं आगऱ्यांच्या रक्तात नाही. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली तर जीव घेईल. भावा दोस्ती अगदी अगदी सुंदर गाणं, सुंदर गाणं. आवाज आवाज वाढव, आवाज वाढव. अध्यक्ष या प्लीज, विनंती करतो. डीजे धन्यवाद. नक्कीच आगरी कोळ्यांचं गाणं बघितलं, दोस्ती केली तर जीव देईन आणि गद्दारी केली तर जीव घेईन असं गाणं आपण ऐकलं. मी विनंती करतो जगदीची गरत, मेघनाथ गरत, कमलेची मात्रे या, मीरा कॅप्टन, जया CNG, रमाकांतजी भोईर एक उद्योजक आहेत. शशीभाऊ बघा, पाणजू टीमसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी मल्हार कुणाल भोईर 200 रुपये. प्रत्येक विकेटसाठी मल्हार कुणाल भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे.
सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 23 संघांना 23 गावांना एकत्र आणण्याचं काम ज्यांनी केलं आहे आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि त्या पूर्ण मंडळाचे मुखिया म्हणायचं गेलं तर सन्माननीय अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातो आहे. मी मंडळाचे पांडजू मास्टर्स मंडळाचे अध्यक्ष विद्याधर भोईर यांना विनंती करतो की आपण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांचा आपण शुभ सन्मान करावा. थँक्यू सर, आपण इथे आलात, धन्यवाद, आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार जे नेहमीच बहुतांश स्पर्धा म्हणजे 100% स्पर्धेंमधून 80% स्पर्धा अटेंड करत आहेत सन्माननीय जगदीशजी घरत साहेब यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम जगदीश सर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर सन्माननीय मेघनाथजी घरत साहेब यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. कोळशेत मास्टर्सचे एक लेजंडरी खेळाडू आणि खूप चांगली संकल्पना मेघाभाऊने या सगळ्यांचं करतो, त्यांचं पण घेतो नाव, सगळ्यांचं करतो मी. मोठा बुके घे, मोठा बुके घे, मोठा बुके. बघा मेघाभाऊ म्हणतात की माझा करू नका एकट्याचा, संपूर्ण टीमचा आमचा सन्मान करा. तर हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. कोळशेत मास्टर्स टीमचा सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. तोच ती दिले ट्रॉफी दे सन्मान चिन्ह. मॅच ऑन करा. सन्मान केला जातोय कोळशेत मास्टर्स टीमचा सन्मान. थँक्यू कोळशेत मास्टर्स, तुम्ही इथे आलात. आज कोळशेत मास्टर्स टीमला ब्रेक आहे, मात्र या स्पर्धेमध्ये कोळशेत संघ आला आहे, त्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर मॅच देखील सुरू होत आहे. पहिला चेंडू घेऊन भरत शिंदे, पहिला चेंडू अपील केली गेली आहे आणि बघा त्या ठिकाणी फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर विकेट डाऊन. विवेक जे नेहमीच 40+ आपली स्पर्धा असली तर त्या 40+ स्पर्धेमध्ये अध्यक्षांच्या सोबत किंवा 40+ आपण जी दमनची स्पर्धा केली त्या दमनच्या स्पर्धेमध्ये देखील विवेकचं सहकार्य खूप मोलाचं राहिलं आहे, त्यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. विवेकचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विद्याधर भोईर साहेब विवेकचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. विद्यामामांना विनंती करतो की आपण विवेकचा सन्मान करावा. नेहमीच दमणच्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान विवेकचं लाभलं होतं आणि आज पाणजू गावात विवेक आला. विवेक तुझं हार्दिक हार्दिक स्वागत पाणजू गावामध्ये. या जाऊया आपण मॅचच्या दिशेने, ऐकूया आपण महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक कैलासजी पाटील यांना. धन्यवाद भारत राऊत. श्री गणेशाला नमस्कार करून, कुलदेवतेला ग्रामदेवतेला नमस्कार करून, बजरंग बली आई चंडिका कालिका महिषासुर मर्दिनी मातेला नमन करून समालोचनाला सुरुवात करतोय. 53 धावांचं आव्हान आहे. पहिलाच गडी बाद झाला आहे पहिल्याच चेंडूमध्ये. राजेश आणि महेश ही जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. तर कालचा दिवस ज्या दिवसामध्ये घोडबंदीचा संघ पुढे आलेला आहे आणि आजचा दिवस आपण बघितला तर हा तिसरा सामना आजच्या दिवसातील पाहायला मिळतोय. पहिला सामना गोडदेवने जिंकला आहे, दुसरा सामना वाघबिलने जिंकला आहे आणि हा तिसरा सामना पांजू वर्सेस नवघर. ऑन साईडला चेंडू बघितला आपण, डीपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, सिंगल आले, रोटेट झाले, दुसरे धावेसाठी 2 धावा झालेत आणि या 2 धाव्याने खातं उघडतोय नवघरचा संघ. तर नवघर संघाला जिंकायचं असेल तर 53 धावांचा तो पाठलाग करायला हवा आणि 53 धावा पूर्ण करायला हव्या 5 षटकांमध्ये. म्हणजे 30 चेंडूमध्ये त्या 53 धावा पूर्ण करायला हव्या. त्यामधल्या जवळजवळ 2 धावा आल्यात. ऑन साईडला डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन देखील आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळते. ऑफ साईडचा विचार केला तर एक शॉर्ट टर्नमेंट देखील पाहायला मिळते. एक पॉईंट थोडीशी डीपमध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर एक्स्ट्रा कवर शॉटमध्ये पाहायला मिळते. एक लिमिट ऑफ सर्कलच्या आतमध्ये कट करण्याचा प्रयत्न. दिशा बघितली आपण तर ऑफच्या साईडला होती आणि चेंडू थोडासा टर्न झाला, थोडासा वाटतं थोडासा स्लाइडली आतमध्ये येतोय. धावसंख्या 2. तर हवेच्या दिशेला ओळखून खेळायला हवं मी म्हणेन, कारण बघितलं आपण तर हवा वाहते. ऑन साईडला सिंगल येईल यात काही शंका नाही आहे. धावसंख्या 3 या धावसंख्येवरती.
तर नक्कीच आगरी कोळी सामाजिक संस्था ज्यांचे अध्यक्ष श्री कमलेशजी म्हात्रे साहेबांना आपण बघतोय. त्याच्यानंतर बघितला अनेक पदाधिकारी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत या मंचावरती. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. भरत शिंदे पांजू गावातील टेनिस क्रिकेटचा हिरा, ज्याने भरपूर काही दिलेलं आहे. मला आठवतं आहे ज्यावेळेस नारंगीची पहिली स्पर्धा, त्या पहिल्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. त्या अंतिम सामन्यामध्ये भरत शिंदे याने तो भरत शिंदेसारखा गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. त्यांचा हा 5वा चेंडू असणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टर्न झाले होते, बॉडीला टर्न केलं होतं फलंदाजाने, मात्र चेंडू पाठीमागे निघून जातोय. वाईटचा इशारा येतोय. अवंतर धाव बरोबर होते. अवंतर धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते 4 या धावसंख्येवरती. तर नक्कीच दोन्ही संघ, या दोन्ही संघांचा एक रेकॉर्ड आहे, नवघर वर्सेस पांजू. 8वा तो सामना. कारण बघितलं एका चेंडूमध्ये 3 धावा हव्या होत्या आणि 3 धावा ज्यावेळेस हव्या होत्या चौकार मारला होता जितू यांनी याच मैदानावरती. ती देखील एक मोठी आठवण आहे. टप्पा पडला, थोडासा लो राहणारा चेंडू, वाईटचा इशारा पुन्हा एकदा येतोय. पंच आमच्याकडे वळत आहेत. धावसंख्या पुढे सरकली जाते 5 या धावसंख्येवरती. बघा बोनसचा थोडासा फायदा होतोय नवघरच्या संघाला, कारण 2 लगातार वाईट पडलेत. 3 धावा अशा आहेत ज्या बॅटमधून आपण बघितल्यात, महेश यांच्या बॅटमधून बघितल्यात. महेशने 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडूमध्ये बघितलं आपण 3 चेंडू जवळजवळ बघितलं आपण हाताळत असताना कंप्लीट केलेत धावसंख्येमध्ये. शेवटचा चेंडू अजूनही अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, कारण 2 वाईट पडले होते. यस, टप्पा पडल्यानंतर बघितलं चेंडू एस्ट्रोच्या हातामध्ये निघून जातोय. वाईटचा इशारा येतोय. अवंतर धाव बर होते. अवंतर धावेने धाव फळक पुढे सरकले जाते. बघितलं 6 या धावसंख्येवरती. भरत शिंदे यांचं नियंत्रण थोडंसं चुकलं जाते. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. भारत राऊत माझ्या जोडीला आहेत, ज्यांना भरपूर रेकॉर्ड्स माहिती आहेत, भरपूर स्पर्धा ते कव्हर करत असतात. फक्त एक मी पांजू बघितलं आपण नारंगीची स्पर्धा कव्हर केली होती, त्याच्यानंतर बघितलं आपण मला वाटतं आज या स्पर्धेमध्ये दाखल झालो आहे. भारत राऊत पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्याच मैदानावरती. हॅलो चेक. थँक्यू कैलास. सगळ्यात आधी तुझं मी आभार व्यक्त करतो आहे, कारण आज तू वेळ दिलास या स्पर्धेला त्याबद्दल तुझं मनापासून आभार. कारण एक तर तुझ्या मुलाचं एक्झाम सुरू आहे, परीक्षा सुरू आहे आणि तिथून तू आज वेळ दिलास. कारण मी सकाळी इथे नव्हतो, काही कारणास्तव मला या ठिकाणी सकाळी हजर राहता आलं नव्हतं. मला थँक्यू हेमप्रकाश पाटील, थँक्यू कैलास. एक उल्लेख केला आहे दोन्ही टीमचा. नवघर संघ बघा, शक्यतो नवघर संघ पांजूला जास्त खेळत नाही आहे. आज ते म्हणतात की यंदा आम्ही पांजूला खेळणार म्हणजे पांजूला खेळणार आणि पांजूची ट्रॉफी आम्ही जिंकणार. त्याच्यामुळे नवघर संघ तर जिद्दीनं आला आहे आणि एक ते स्वप्न त्यांनी पाहिलं आहे की आम्हाला पांजूची ट्रॉफी जिंकायची आहे. आणि जी सुरुवात मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये सुरुवात चांगली केली आहे, कारण टार्गेट देखील पांजू संघाने इतकं मोठं टार्गेट नवघर संघासमोर ठेवलं नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजचं क्रीडांगण या मैदानावर सर्वोच्च धावसंख्या आहे ती कोलशेद मास्टर्स टीमच्या नावावर 97 हा हायेस्ट टोटल या मैदानावरचा आहे 40+ क्रिकेटमध्ये. आणि कोलशेदचा संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. नक्कीच कोलशेत वर्सेस दहिसरचा सामना होता. 96 धावा ज्यावेळेस दहिसरने पूर्ण केल्या होत्या, 97 धावा चेस झाल्या होत्या. याच मैदानातील मोहन गरात यांच्या ते अर्धशतकाची खेळी ती देखील फार इम्पॉर्टंट होती. पांजू संघ टाईम सुरू आहे हे अगोदर आम्ही तुम्हाला सांगतोय. भले तुमची स्पर्धा असते तर सगळ्यांसाठी नियम सारखेच असतात. नितीन यांचा चेंडू होता, फिरून खेळायचा प्रयत्न, क्षेत्रशः वेगाने येतोय, गडी बाद होतोय, हादरा बसतोय नवघरच्या संघाला. एक मोठा गडी बाद होतोय. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया, ज्या ठिकाणी सामना सुरू आहे पांजू वर्सेस नवघर. कोणी टक्कर देऊ नका, अरे गाव शहर में इलाके में कोणी टक्कर देऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलकत घेऊ. धन्यवाद विजय. नक्कीच पांजूची यात्रा संपले, अजूनही क्रिकेटचे सामने सुरू आहेत, परंतु आज
जुचंद्रची यात्रा देखील आहे. आई चंडिका, आई कालिका, महिषासूर मर्दिनी मातेचं बघितलं आपण ते जागृत असं देवस्थान, आणि त्या बघितलं आपण तर मंदिराची आज बघितलं आपण तर तिथे यात्रा सुरू आहे आणि भरपूर भाविक दर्शन घेत असताना मंदिरामध्ये धावसंख्या बघितलं 7 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. नितीन सारखा गोलंदाज ज्याने की पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. तर नितीन जुना जाणता क्रिकेटर आणि फार कमी वयामध्ये त्यांनी चांगलं क्रिकेटर आहे. त्याच्याकडे काय आहे, फिरवण्याची ती कुवत आहे. भारत राऊत हा टर्न आहे, चांगला टर्न आहे नितीनजवळ, यात काही शंका नाही आहे. अनुभवी खेळाडू आहे, भले 35मध्ये आता जॉईन झाला आहे तरी मग पांडू स्पोर्ट्स मास्टर्स टीमच्या माध्यमातून बहुतांश स्पर्धा खेळणारा हा गोलंदाज आहे. आणि आतापर्यंत बघा, जर कैलास आपण पहिल्या 2 चेंडू अतिशय सुंदररित्या हाताळले गेलेत. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली, त्यानंतर केलेला आणखीन हा चांगला टर्न. टप्पा पडल्यानंतर आत येणारा चेंडू वाईटचा शरतोय. नितीन, जर फार काल तुम्ही पुढे गेले ना, जवळजवळ 20 वर्ष जवळजवळ पाठीमागे गेले ना, तर तुम्हाला ती सायवनची स्पर्धा आठवेल, ज्यावेळेस त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आणि नो डाऊट ती देखील एक मोठी आठवण आहे. नितीन लेदर क्रिकेट देखील खेळलेलं आहे आपण बघितलं तर नो डाऊट टेनिस क्रिकेटला देखील प्राधान्य देतोय. धावसंख्या बघितलं 8 धावा. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये हा चेंडू निघून जातोय. सिंगल येईल यात काही शंका नाही. ट्रॅव्हल झाले, दुसऱ्या धावेसाठी खतरा होऊ शकतोय. बघायचंय काय घडलंय. इज गॉन देअर. गडी बाद होतोय. चला गाण्याला ऐकूया आणि पुन्हा एकदा या रंगलेल्या मॅचकडे येऊया. कमावून डीजे. सांगतोय तुम्हाला हलक्यात घेऊ नका, रवला कोणी हलक्यात घेऊ नका, आमच्या रवला कोणी हलक्यात घेऊ नका. थँक्यू डीचे. थोड्याच वेळात वसई विरार विधानसभेच्या आदरणीय आमदार स्नेहाताई दुबे यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल. नऊ धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 9 धावा बनवण्यासाठी आतापर्यंत 1.3 षटकांचा वापर केला, म्हणजे 1.3 ओव्हर आतापर्यंत कंप्लीट झाले. 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पाठलाग करायचा आहे 53 धावांचा आणि गडी बाद झाले आहेत. नवघर संघाचे 3 गडी बाद झाले आहेत. कुंदन बाद झाला आहे, राजेश बाद झाला आहे आणि महेश पाटील हा बाद झाला आहे. चित्रंजन आणि विकास ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. चित्रंजन अजूनही आहे आणि विकासला अजूनही खातं उघडायचं आहे. नितीन यांचा हा चेंडू होता. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फलंदाजाला चेंडूला खेळायचं होतं. ज्या क्षणी चेंडू पडला होता फार वेळ होता फलंदाजाकडे. 2 धावा येत आहेत आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते 11 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. नक्कीच भारत राऊत काल घोडबंदर संघ काल पुढे आलाय आणि घोडबंदर वर्सेस उमेळमान हा शेवटच्या क्षणी आपण तो सेमीफायनलचा पहिला सामना बघितला होता. नक्कीच नक्कीच, यात काहीच शंका नाही आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. गोलंदाजाच्या अगदी डोक्याच्या वरून हा चेंडू खेळला गेलाय. एकदा वेगानं कंप्लीट केली गेले. धावत संख्या झाली ती 12. रिक्वायर्ड रन रेट कैलास 52 करायची आहे ज्याप्रमाणे आपण म्हणतायत. तर या अनुषंगाने जवळपास तुम्हाला 10 ते 11 धावा तुम्हाला पर ओव्हरमध्ये बनवायचे आहेत. या अनुषंगानं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागणार आहे. नो डाऊट नवघर टीमच्या विषयी जर माहिती द्यायची गेली तर एक बॅटिंग ऑर्डरचं जर म्हणायचं गेलं तर बॅटिंग ऑर्डर खोलवर आहे नवघर संघाची. यावेळेस पुन्हा एकदा लाईन खराब. जवळजवळ एक्स्ट्राच्या स्वरूपात तुषार किती धावा पांडू संघानं खर्च केलेत? 7 धावा पांडू संघानं एक्स्ट्रा, 5 धावा एक्स्ट्रा दिलेत पांडू टीमनं. टप्पा पडल्यानंतर थोडासा आत आला. कदाचित हा ऑफब्रेक चेंडू होता फलंदाजसाठी. मिस होतोय हा फलंदाज. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2 अँड आफ्टर सेकंड ओव्हर इट्स 13 फॉल लॉस ऑफ 3 विकेट्स हिअर. दिस इज द मॅच बिटवीन नवघर अँड पांजू हिअर. 2 षटकांचा खेळ संपला आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 18 चेंडूमध्ये 40 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. म्हणजे 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकामध्ये बरोबर 40 धावेची गरज नवघर या संघाला जिंकण्यासाठी. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. डीजे.
होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदी. थँक्यू. आमदारांचं आगमन झालंय, पाणजू गावामध्ये त्यांचं आगमन झालंय, थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतील. काय मॅच रंगले या ठिकाणी, पाणजू वर्सेस नवघर. बघा वेळेकडे लक्ष द्या, वेळ सगळ्यांसाठी समान आहे, शक्यतो वेळ वाचवा, कारण आपल्याला अंतिम फेरीचा सामना देखील कमीत कमी 4 ओव्हरचा खेळवायचा आहे, त्यामुळे वेळ वाचवा. गोलंदाजी ट्रॅकवर एक महत्त्वपूर्ण गोलंदाज त्या ठिकाणी पाणजू संघ यूज करतोय, कदाचित वेगळी प्लॅनिंग पाणजू टीमची असेल. बघा प्रमोद यांना वापरलं गेले त्या ठिकाणी. प्रमोद यांचा चेंडू होता ऑन साईडला, चेंडूला टर्न केलं, सिंगल आहे. वॉट अ फिल्डिंग डावऱ्या बाजूने क्षेत्ररक्षक येतोय. जितका चांगला स्ट्रोक होता तितकीच बघितलं आपण चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा आल्यात आणि 2 धाव्याने धावफलक पुढे सरकलं जाते 15 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात, परंतु काय चेंडू हाताळला होता आणि काय स्ट्रोक देखील खेळला होता, काय क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटलं या पहिल्या चेंडूवरती भारत राऊत. अप्रतिम अप्रतिम. नेहमीच सरावामध्ये असतोय हरराम भोईर यांच्याविषयी म्हणायचं गेलं त्याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी हररामनं केलंय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फ्लाइंग स्लिप नाही आहे, चेंडू टर्न झाला, डायव्हर्ट झाला त्या ठिकाणी, कारण चेंडू फिरला होता बॅटच्या अगदी, तो कडेला चेंडू लागला होता, या कारणाचं चेंडू अगदी हवेमध्ये फिरला गेला होता. फ्लाइंग स्लिप नसल्या कारणाचं त्या ठिकाणी सिंगल फक्त या ठिकाणी मिळणार. 1 धाव, एका धावेने धावत संख्या झाली ती 16 धावा. 16 धावा. प्रमोद नो डाऊट इज अ ग्रेट ऑलराऊंडर असं म्हटलं जातं आहे, कारण गोलंदाजी चांगली आहे, फलंदाजी देखील, आणि हा गोलंदाज सज्ज होतो आहे. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू पाठीमागे निघून जातोय. प्रमोदचा विचार केला, 3 चेंडूमध्ये त्यांनी 3 धावा खर्च केल्यात. एज लागली होती, सिरा लागला होता, नितीन आहे मला वाटतं त्या ठिकाणी, जिथपर्यंत कव्हर करतो, रनआउटचा मौका आहे. ये क्या हो रहा है, थोडीशी धांदल, थोडीशी धडपड आणि चाबल त्या कारणास्तव बघितलं चेंडू थोडासा निसटला जातोय, बॅकअप थोडासा खराब होतोय. नाही ते गाणं आठवतं का तुला, कोंबडी पल्ला आली तंगडी धरून, तशा प्रकारचं क्रिकेट झालंय. कोंबडी सापडत नाही हातामध्ये, चेंडू सापडत नाही हातामध्ये. जितूच्या थ्रो अप्रतिम होता, क्षेत्ररक्षण अप्रतिम होतं त्या ठिकाणी. नक्कीच कोंबडीचं तुम्ही गाणं ऐकलं तर जत्रा पिक्चरची आपल्याला आठवण झाली, याला गाठ त्याला गाठ, त्या नक्कीच डायलॉगची थोडीशी आठवण झाली. इथे मात्र धावसंख्या 18 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. प्रमोदला बघा 4 चेंडूमध्ये बघितलं तर 5 धावा खर्च केल्यात, 2 डबलच्या रूपाने धावा आणि 1 सिंगलच्या रूपाने धावा, आणि 1 डॉट देखील त्यांच्या षटकामध्ये आला आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या 18 पाहायला मिळते. जर तरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये आहेत आणि जर तरच्या गोष्टींना क्रिकेटमध्ये थारा नाही आहे, कधी काही घडू शकतं या क्रिकेटमध्ये असं म्हटलं गेलं आहे. पांजूचा ऐतिहासिक मैदान, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न, सिरा लागला होता, रनआउटचा मौका, आता मात्र परतावा लागेल फलंदाजाला. गडी बाद. चला गाणं घेऊया आणि मैदानाच्या आत येऊया. ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब. थँक्यू आनंद दिघे साहेबांचं हे गीत. मात्र एक कैलास मला कळलं नाही, कारण बघा बॅटिंग ऑर्डरचा मी विषय काढला तर बॅटिंग ऑर्डर एक खोलवर आहे नवघर संघाची. मग बाळा आहे, त्यानंतर म्हणायचं गेलं तर हिरोसारखा हितेशसारखा खेळाडू त्यांच्या टीममध्ये आहे. मात्र त्याआधी विकासचा वापर का केला गेला, काय प्लॅनिंग आहे नवघर संघाची? ऑलरेडी टोटल तुमचं जवळ 52 धावा तुम्हाला जिंकण्यासाठी आल्या, त्याच्यामध्ये सुरुवातीच्या ओव्हरमध्ये तुमच्या धावा आल्या नाही आहेत. तर या कारणाचं मला तरी असं वाटतं की कुठेतरी बाळाला पुढे येणं गरजेचं होतं, मात्र बाळाला मागे ठेवलं गेलं आहे. आत्ता कदाचित बाळाचा वापर हा संघ करतो. 53 आहेत का विजयासाठी, 53 धावा आहेत. मात्र इथून कुठेतरी थोडंसं टार्गेट वाढलं जाईल. अरे 13 चेंडू आणि 34 धावांची गरज, म्हणजे जवळजवळ ज्यावेळेस 3री विकेट पडली ना कैलास, तिसरी पण नाही, 2री विकेट ज्यावेळेस पडली गेली त्यावेळेस माझ्या मते बाळा मैदानाच्या आतमध्ये यायला होता. हे मैं कहूँगा मास्टर कप आहे भारत राऊत, तर मास्टर कपमध्ये कधी काही घडू शकतं. कदाचित काहीतरी वेगळं प्लॅनिंग असेल, प्रमोद आलाय गोलंदाजीला त्या कारणाचं, किंवा अगोदरचा गोलंदाज असेल त्या कारणाचं बाळाला थोडासा उशिरा पाठवलं असेल, असंही असेल. प्लॅनिंग आखली जाते बघायचं आहे नवघर संघाच्या माध्यमातून. लेट कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळला आहे. स्क्वेअर कटच्या पद्धतीने चेंडू थोडासा मिस झाला होता. सिंगल येते, सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाते 20 या धावसंख्येवरती. याद्वारे 3 षटकांचा खेळ संपला गेला आहे आणि 3 षटकानंतर
53 धावांचा पाठलाग करत असताना 20 वरती पोहोचला आहे नवगडचा संघ. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. काय प्लॅनिंग करणार आहे पांजूचा संघ, काय प्लॅनिंग आखणार आहे नवगडचा संघ, कोणता संघ पुढे येईल, कोणता संघ बॅकफुटला जाईल, या ठिकाणी काय रणनीती आखली जाईल, नक्कीच मी भारतराव त्यांच्याकडे जातोय. प्लॅनिंग शिवाय क्रिकेट नाही, मात्र प्लॅनिंग असं करायला हवं. अक्षरशः मी म्हणेल आईच्या गर्भात असताना महाराष्ट्राच्या निर्मितीचं प्लॅनिंग, आयोजन, नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांना केलं होतं. आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपण खेळतोय, तशा प्रकारे आयोजन, नियोजन आणि प्लॅनिंग असायला हवी. प्लॅनिंग तुमची परफेक्ट असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी म्हटलं ना की काय प्लॅनिंग आहे नवगड टीमची, कारण ज्या क्रमवारीवर बाळा यायला होता त्या क्रमवारीवर विकास आणला गेला. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, कदाचित प्रमोद गोलंदाज तुमच्याकडे आहेत, एक ब्रह्मास्त्र तुमच्या पाणजो टीममध्ये, त्या ब्रह्मास्त्रापासून वाचायचं असेल त्यामुळे त्या खेळाडूला थांबवलं गेलं. मात्र बाळा असा खेळाडू आहे की बाळासमोर कुठलाही खेळाडू गोलंदाज येऊ द्या, बाळासमोर कुठलाही गोलंदाज येऊ द्या, ती क्षमता, ती त्या कॅपेबलचा खेळाडू बाळा आहे. नाही, कदाचित हे पांजूचं मैदान आहे, हवेचा वेग, हवेचा ओघ पाहून सुद्धा काही फलंदाजांना संधी दिली जाते. आता हवा जी वाहते बघितलं आपण तर भाईंदर एंडकडनं बघितलं आपण तर नायगाव एंडकडं वाहते, म्हणजे बघितलं आपण तर फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध ती हवा आपल्याला पाहायला मिळते. तर कदाचित ते प्लॅनिंग वेगळ्या पद्धतीने आखलं असेल नवगड संघ, परंतु सामना अजूनपर्यंत बॅलन्सिंग आहे. कारण नवगड संघ बऱ्याच वेळा 12 चेंडूमध्ये 45 देखील केले आहेत, 12 चेंडूमध्ये 40 देखील केले आहेत, तर अजूनही 12 चेंडूमध्ये 33 धावेची गरज आहे. नवगड संघ अजूनही लाईमलाईटमध्ये आहे, मी म्हणेन अजून लाईव्हमध्ये आहे, असं म्हणू शकत नाही आहे की इथे मात्र कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल. पांजू सुद्धा पुढे येऊ शकतो, नवगड सुद्धा पुढे येऊ शकतो. नो डाऊट कैलास, मी असं म्हणत नाही की मॅच संपले किंवा मॅच पाणजूच्या बाजूने गेले. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, पाणजूचे मैदान, या मैदानावर कुठलीही धावसंख्या सेफ गणली जात नाही आहे. आणि बघा 32 करायचे आहेत, जास्त धावा 33 धावा करायचे आहेत, म्हणजे जवळजवळ 16.50 रिक्वायर्ड 100, आणि तुम्हाला पर ओव्हरमध्ये 16 धावा करायचे आहेत, 2 तुम्हाला मोठे पटके ठोकायचे आहेत. एक साधा सुद्धा प्लॅन या ठिकाणी तुम्हाला आयोजन करायचं आहे. गोलंदाज तयार, सुहास पाटील स्ट्राईक एंडवर आहे तो. ओ समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचं आहे, फटका फसला, मागे फिल्डर आहे धनेश भोईनं टिपलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज बाद मिस्टर बाळा. सज्जाला याट्यात अंतर देऊन बाजूला सरका, तर चला मित्रांनो, इथे पहिल्याच चेंडूवरती गडी बाद झालाय बाळा, ज्यांची चर्चा वारंवार भारत राऊत करत होते. तो बाळा मात्र बघितलं बाद झालाय आणि त्याचा झेल टिपला गेलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. एक सुंदरसा झेल पाहायला मिळतोय. मात्र सुहास यांचं देखील तितकंच कौतुक करायला हवं, ज्या पद्धतीने चेंडू त्याने हाताळला होता तो देखील अप्रतिम चेंडू होता. वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी आगमन झालं आहे वसई विधानसभेच्या आदरणीय आमदार स्नेहाताई दुबे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं पाणजूच्या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर हार्दिक 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 स्वागत. मॅच देखील सुरू आहे, त्या ठिकाणी मॅच देखील रंगली आहे. गोलंदाज तयार, ओ बॅकफुटला आले होते, पॉपिंग क्रिकच्या अगदी हिरो आउट झाला होता. येस, मला बाला आउट झाला काय, बॅकफुट लावून मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. या कारणास्तव व्यवस्थित चेंडू मिडल करता येत नाही आहे त्या ठिकाणी. सुहास पाटील टीम कॅप्टन, टीम लीडर, तर दुसऱ्या बाजूला बाळावर विश्वास. या खेळाडूवर नवगड टीमचा विश्वास आहे की हा खेळाडू आम्हाला अडचणीतून बाहेर काढू शकेल. ओ समर डिलेव्हरी, चेंडू खाली बसलाय. पहिला चेंडू उसळी घेणारा, दुसरा चेंडू खाली बसतोय. अक्षरशः 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू झालेत बीट. बाळा झालाय बीट. आता बीट होता कामा नाहीये, संघाला जिंकायचंय. आता बाळा तुम्हाला त्या ठिकाणी हिट व्हावं लागेल. हिट झाला तरच काम फिट होईल. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये भरपूर काही हवं आहे नवगर या संघासाठी. परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे, अजूनही खेळ संपलेला नाही आहे. सुहास यांचा हा 4था चेंडू, फुल टॉस बॅटवरती घेतला, ऑन साईडला चेंडू निघून जातोय. षटकार होण्यात काही शंका नाही आहे. नो आणि सिक्सर, सोने पे सुहागा, म्हणजे 7 धावा या चेंडूवरती येणार आहेत.
आगतम स्वागतम सुस्वागतम 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 सुस्वागतम. या ठिकाणी आगमन झालंय वसई विधानसभेच्या आदरणीय आमदार स्नेहाताई दुबे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक 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 स्वागत. पाणजू गावामध्ये, पाणजूच्या या नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. अगदी बँजोच्या या मॅच सुरू ठेवायचे आहे. आदरणीय आमदार स्नेहाताई दुबे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पाणजू गावामध्ये, पाणजू नगरीमध्ये ताई तुमचं हार्दिक 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 स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. वसई विधानसभेच्या आदरणीय आमदार स्नेहाताई दुबे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. वेलकम वेलकम ताई. आगतम स्वागतम सुस्वागतम. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर पाणजूच्या नगरीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चला चौथ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 27 धावा. 26 धावेची अजूनही गरज असताना बघितलं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीपमध्ये निघून जात आहे. सिंगल कंप्लीट झालंय. रोटेट झाले. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा आरामाने पूर्ण केली जात आहेत त्या ठिकाणी. या 2 धाव्याने धावफलक वेगाने पुढे सरकले जाते. बघितलं 29 या धावसंख्येचे. परंतु काय षटक हाताळलंय सुहास यांनी. अप्रतिम षटक हाताळलंय. कारण या षटकामध्ये बघितलं षटकार जरी दिलेला असला तरी स्वतःला कव्हर केलं त्यांनी. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. नवगड वर्सेस पांजू हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ओ इथे मात्र षटकार येईल का? 6 धावा. आता मात्र सुहास मागणा ठरेल यात काही शंका नाही आहे. 6 धावा येत आहेत आणि 6 धाव्याने धावफलक वेगाने पुढे सरकलं जात आहे. 35 या धावसंख्येवरती. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये 18 धाव्यांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. 8वा तो सामना ज्यावेळेस यात्रा संपली होती आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धा होती या मैदानावरती. एका षटकामध्ये 18 धावा होत्या. मात्र पांजू संघ तिथपर्यंत पोहोचला होता. 4 धाव्यांनी फक्त पांजू संघ कमी पडला होता त्या दिवसामध्ये. नक्कीच या ठिकाणी संपूर्ण परिसराची पाहणी आदरणीय आमदार या ठिकाणी करतायत. स्नेहाताई या ठिकाणी संपूर्ण या परिसराची पाहणी करतायत. कारण प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर त्यांचं आगमन झालं आहे आणि भाऊंना आपण अनेकदा या ठिकाणी बोलवलं आहे. भाऊंनी देखील आपल्याला अनेक वेळा योगदान दिलेलं आहे. तर ताईंचं पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मी ताईंच्या माहितीसाठी या ठिकाणी नक्कीच ओळख करून देतो. मॅडम हे आमचे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीपदा आणि जवळपास आगरी कोळी समाजाला एकत्र आणण्याचं काम अध्यक्ष महोदय आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची जी कमिटी आहे आमची त्या कमिटीने केलं आहे. आगरी कोळी समाज आपला कुठेतरी विखुरलेला आहे आणि त्या आगरी कोळी समाजाला या क्रिकेटच्या माध्यमातून बांधून ठेवण्याचं काम हे आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची संपूर्ण कमिटी करते. सन्माननीय अध्यक्ष आहेत, सन्माननीय खजिनदार त्या ठिकाणी आणि सन्माननीय सचिव भगवंतदादा पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण मंचावर यायचं आहे. भगवंतदादांना विनंती करतोय आपण प्लीज मंचावर या. मॅचच्या दिशेने जातोय. धावसंख्या झाली आहे ती 35 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि 6 मध्ये बनवायचे आहेत 18 धावा. 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. पहिलं षटक भरत याने पूर्ण केलं होतं. 7 धावा खर्च केला. नितीन आला. नितीनने 6 धावा खर्च केला. प्रमोद आला. 7 धावा खर्च केल्या. सुहासने जवळजवळ 15 धावा खर्च केल्या आणि जवळजवळ प्रदीप येतोय शेवटच्या षटकासाठी. शेवटचं षटक म्हणजे 6 चेंडू आणि 18 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील 4था सामना या मैदानावरती पाहायला तिसरा सामना या मैदानावरती पाहायला मिळतोय. तर जर तरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये आहेत. क्रिकेटमध्ये कधी केव्हाही काही घडू शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन द गेम ऑफ द क्रिकेट असं म्हटलं गेलेलं आहे. बघायचं या क्रिकेटच्या सामन्यामध्ये काय घडलं जात आहे या मैदानावरती. पांजू
एक निसर्गरम्य असं बघितलं गाव आपल्याला पाहायला मिळते. पांजू म्हटलं की शुद्ध हवा आपल्याला आठवते. पांजू म्हटलं की समुद्राचा किनारा आपल्याला आठवतोय. पांजू म्हटलं की सुंदर असं मैदान आपल्याला आठवतंय. पांजू म्हटलं की बजरंगबलीचं ते नक्कीच मंदिर देखील आपल्याला आठवतंय. अनेक गोष्टी आपल्याला पांजूच्या माध्यमातून आठवत आहेत. नो डाऊट जेव्हा चेंडू टाकतो तेव्हा आम्ही थांबतो पंच. यस ओके साऊंड्स जवळ आहेत लक्षात ठेवा. ऑन साइडला चेंडूला बघितला फिरून खेळायचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये निघून जातोय. चेंडू सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार आलाय. काय ह्या मॅच मध्ये रंगतदार येईल का? काय हा सामना रफ अँड टफ होईल का? काय हा सामना शेवटच्या टोकापर्यंत जाईल का? 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये 14 धावांची अजूनही गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. जो सामना थोडा शांत होता आता मात्र चित्तरंजनने जान आणले त्या सामन्यामध्ये. चित्तरंजन बघितलं आपण त्या मॅचला ऑन करतोय. 5 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची अजूनही गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. काय सामना सुरू आहे या ठिकाणी. एका बाजूने पांजूचा संघ दुसऱ्या बाजूने बघितलं आपण तर नवगडचा संघ. एका बाजूने नवगडचा संघ तर दुसऱ्या बाजूने पांजूचा संघ. बघायचं या ठिकाणी दोघांची तारंबल उडाली आहे. कोणता संघ जिंकेल कोणता संघ पराभूत होईल याच्यावरती नजर आहेत. याच्यावरती चर्चा आहे या ठिकाणी. DBN लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक देखील स्पर्धेला पाहत आहेत. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ऑन साइडला मी आहे चित्तरंजन आणि मी मारणार षटकार. षटकार येतोय 6 धावा. चित्तरंजन ऑन फायर. कमान डीजे. वसई नगरीत बदल झाला सुरू झालाय अध्याय नवा. वसई नगरीत बदल झाला सुरू झालाय अध्याय नवा. परिवर्तनाचा ठसा घेऊन आली अशी हवा. परिवर्तनाचा नक्कीच आमदार स्नेहाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माहितीसाठी हे जे मैदान आहे या मैदानावरती अनेक स्टार खेळाडू खेळून गेले आहेत. कोणता असा खेळाडू नाही जो मैदानावरती इकडनं खेळून गेलेला नाही आहे. इतक्या आतमध्ये हे मैदान आहे तरी देखील बघितलं आपण तर अनेक तारे सितारे या मैदानावरती येऊन गेलेले आहेत. आपण बघितलं तर नो डाऊट अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 8 धावेची गरज आहे. सामना क्लोज येतोय. जय और पराजय का फासला बिल्कुल नजदीक आता हुआ. क्या बेहतरीन क्रिकेट है और क्या बेहतरीन आयोजन है. यहाँ पर जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. जबरदस्त असं आयोजन देखील पाहायला मिळतंय. पांजूचं ऐतिहासिक मैदान सिमेंट कॉन्क्रीटची विकेट आणि दोन्ही संघ झुंजाला झुंज देत आहेत या मैदानावरती. काटो से काटो का भरा हुआ मुकाबला इस मैदान पर चलता हुआ. दोन्ही संघ तुल्यवान आहेत या ठिकाणी. जर तरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होतोय 3ऱ्या चेंडूसाठी. वाट बघितली चेंडूची. क्षेत्ररक्षक आला होता. पुन्हा एकदा बघितलं पंपलिंग झालंय. 2 धावा आल्यात आणि इथे मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये बरोबर 6 धावेची गरज आहे. कुठला सामना कुठे येतोय. कुठला सामना कुठे जातोय. कुठला सामना कुठे फिरला जातोय आणि यालाच क्रिकेट असं म्हटलं गेलंय मित्रांनो. मगाशी भारत राऊत म्हणत होता बाळाच्या बद्दल परंतु नक्कीच नवगड संघाने देखील काहीतरी प्लॅनिंग केले आणि ती प्लॅनिंग कदाचित चित्तरंजनच्या बाबतीत असली पाहिजे असं वाटतंय. कारण बघितलं आपण चौकार त्यांनी ठोकलाय. षटकार त्यांनी ठोकलाय अँड ही इज ऑन द फायर ऑन दिस ग्राउंड हिअर. 3 चेंडू बाकी आहेत. 6 धावेची गरज. डान्सिंग डाऊन द पेच. मात्र आता स्ट्राईक रोटेट होईल का नाही. थ्रो करण्याची गरज होती का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. थ्रो करण्याची प्रश्न बघायचा. थ्रो करण्याची गरज होती का हा प्रश्न होता. कारण जर थ्रो नसता झाला तर कदाचित स्ट्राईक वरती दुसरा फलंदाज असता. 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावेची गरज आहे. 8वा तो सामना. ज्यावेळेस पूर्वी बघितलं चेस करत होता तो म्हणजे बघितला पांजू संघ परंतु आता उलट आहे. इथे चेसिंग करतोय नवगडचा संघ.
2 चेंडूमध्ये 4 धावेची गरज आहे, परंतु जरी 3 धावा झाल्या तरी नवघर संघ पुढे येईल यात काही शंका नाही आहे. एका बाजूने मीरा भाईंदरचा संघ तो नवघरचा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर वसई पट्ट्यातील संघ पालघर जिल्ह्याचा संघ तो पांजूचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दिस इज अ ग्रेट क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हियर, दिस इज अ ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हियर, दिस इज अ ब्युटिफुल क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हियर अँड व्हॉट अ डे दिस हॅज बीन फॉर मास्टर कप. मास्टर कपच्या माध्यमातून एक मी म्हणेन अप्रतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. बघा यात्रा संपले, पहिला दिवस संपलाय, मास्टर कप कालपासून बघतोय, आजही आपल्याला अंतिम दिवस मास्टर कपचा पाहायला मिळतोय या क्रिकेटच्या माध्यमातून. 3 धावा जरी झाल्या तरी नवघर संघ विजय होऊ शकतो या ठिकाणी. क्रिकेट आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अनेक सामने आपण झुकताना बघितलेत, अनेक सामने आपण बघितले, खेळाडू पुढे येत असताना आपण बघितलेत. भारत राऊत यांच्याकडे मी जातोय. भारत राऊत काय म्हणायचंय? नो डाऊट भारत राऊत थोडेसे लांब आहेत, मात्र कंटिन्यू करतोय. 2 चेंडू आणि जो बघितला आपण 4 धावेची गरज असताना गोलंदाज सज्ज होतोय प्रदीप. ऑन साइडला चेंडू वेगाने येतोय, सिंगल कंप्लीट झाले, रोटेट झाले दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा आणि तिसरी धाव पूर्ण होईल का? यस, तिसरी धाव पूर्ण होते. नवघर संघ पुढे येईल यात काही शंका नाही आहे, कारण जवळजवळ 3 धावा कंप्लीट त्यांच्यासाठी झाले. तिथे शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 1 धाव हवी आहे. नाही नक्कीच शेवटचा अजूनही धाव हवी आहे, परंतु विकेटच्या जोरावरती नवघर संघ विजय होऊ शकतो, लक्षात ठेवा. यस, नाही जरी धाव काढली तरी नक्कीच नवघर संघ विजय होऊ शकतो. टॉस देखील नवघरने जिंकला होता. शेवटचा चेंडू आणि इथे नवघर संघ विजय होतोय आणि पुढे पाऊल टाकतोय. अभिनंदन नवघर, हार्ड लक पांजू. अभिनंदन. या ठिकाणी आम्ही सन्मानाच्या दिशेने लगेच वळतोय. बघा आज 40+ क्रिकेटची स्पर्धा आहे. ताईंच्या माहितीसाठी हॅलो, आम्ही सन्मानाच्या दिशेने वळतोय. या ठिकाणी सन्मान केला जातोय. आज अमूल्य वेळ ताई तुम्ही आमच्या या स्पर्धेला दिला, त्याबद्दल खरोखरच मी संपूर्ण पांजू मास्टरच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. थोडक्यात फक्त माहिती पुरवतोय तुम्हाला मी. आगरी कोळी समाज